आमच्या सर्वांची लाडकी शेतकरी कन्या म्हणजेच श्रावणी पौळ आज या ठिकाणी मी आलेली आहे तालुका औसा एकतपूर या गावामध्ये एक प्रगतशील शेतकऱ्याचा गहू बघण्यासाठी मी स्वतः आलेली आहे। तर चला आपण विचारूया नेमकं कोणचं बियाणे वापरलेलं आहे। या ही दीदी आपल्या गव्हाचा प्लॉट पाहायला आलेले आहे। आपण जे गव्हाचा वाण जो निवडलेला आहे आता सध्या जो आहे ते नवीन वाण आहे जे की बाजारामध्ये सध्या प्रचलित आहे। W13 या नावाने हा नवीन गव्हाचा वाण आपण पेरणी केलेला आहे। पूर्णतः एकीकृत या प्लॉटची पेरणी केलेली आहे आणि आपल्याला या गव्हातून असं उत्पन्नाची अपेक्षा आहे की म्हणजे आपण सुरुवातीला अगोदर 2119 आणि बन्सी गहू 2 पेरायचं केलेले आहे आणि त्या जातीच्या गव्हाच्या ठुशीपेक्षा या जातीच्या गव्हाची ठुशी वगैरे आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीची दिसून आलेली आहे। याची क्वालिटी वगैरे खूप छान आहे आणि शेतकरी मित्रांनो मी या गव्हाला फक्त 2 पाणी दिलेले आहेत। 2 पाण्यावरती आलेला हा गहू आहे। पूर्णतः अक्षरशः आता पक्व झालेला आहे। लागलीच एक 10 ते 15 दिवसामध्ये या गव्हाची काढणी सुरुवात करणार आहे मी। तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या गव्हाची पेरणी करू शकता आणि याचं उत्पन्न घेऊ शकता। मला तरी 2119 आणि बन्सी गहू जे की पूर्णतः महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे त्या गव्हाच्या जातीपेक्षा या गव्हाची जात खूप छान अशी दिसून आलेली आहे आणि याची चपाती वगैरे खाण्यासाठी खूप काही छान आहे। इनोवेज W13 ह्या गव्हाचं वाण आहे आणि हो तुम्हाला ही जर पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तिथे कॉन्टॅक्ट करा आणि आमच्याकडून घ्या।